आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबईत उद्यापासून 10% पाणी कपात, जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यामुळे निर्णय, पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ, 16 जूनला स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार, अर्जाची संगणकीय सोडत दिनांक, ठिकाण आणि वेळ नंतर जाहीर होणार। विद्याविहार पुलासाठी उद्यापासून विशेष ब्लॉक, गर्डर बसवण्याच्या कामासाठी 15 ते 18 मे दरम्यान विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक घेतला जाणार, कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल फेऱ्यांमध्ये बदल। मुंबई विद्यापीठाला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई विद्यापीठ असं नाव द्या, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांचं मुख्यमंत्र्यांना 4 प्रमुख मागण्यांसह पत्र। पुणे महानगरपालिकेकडून दरवर्षी 26 लाख लिटर इंधनाचा वापर, पालिकेकडून सुमारे 24 कोटी इंधनावरती खर्च, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर उपाययोजना केली जाण्याची शक्यता। पुण्याच्या महापौरांचं कर्मचारी आणि अधिकारी यांना इंधन बचतीवर आवाहन, आठवड्यातनं एकदा खासगी वाहनाऐवजी सार्वजनिक वाहनानं प्रवास करावा, शक्य असेल तर सायकलचाही वापर करण्याचं कर्मचाऱ्यांना आवाहन। मध्य रेल्वेच्या स्थानकावरील रेल नीर सोबतच 14 मान्यताप्राप्त खासगी कंपन्यांच्या पॅकेज पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीला परवानगी, उन्हाळ्यात वाढलेल्या उकाड्यामुळे वाढती मागणी लक्षात घेता पुरवठा वाढवण्यासाठी निर्णय। पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्गिकेचं काम सुरू, स्वारगेट ते कात्रज या 5.46 किलोमीटर अंतर्गत बोगद्यासाठी टीबीएम मशीनद्वारे सेगमेंट कास्टिंग सुरू, स्वारगेट ते कात्रज असा भुयारी मेट्रो मार्ग असणार। पुरंदर विमानतळासाठी आतापर्यंत 30% भूसंपादन पूर्ण, आतापर्यंत 115 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, तर आतापर्यंत 920 एकराचे करारनामे पूर्ण।